नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडा रेसिपी बनवणार आहोत. तर व्हिडिओला आपण शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करणार आहोत. तर सर्वात आधी आपण अंडे बॉईल करून घेणार आहोत. तर मी 4 अंडे घेतले. आपण हे फक्त 10 मिनटं बॉईल होण्यासाठी ठेवायचे. 10 मिनटामध्ये बॉईल होऊन रेडी होणार आहेत अंडे. तर अंडे बॉईल होतील तोपर्यंत आपण हे टोमॅटो आणि कांदा कटिंग करून घेणार आहोत. तर आपले जे अंडे आहेत ते बॉईल होऊन रेडी झालेले आहेत. तर आपण जो वरचा कवर आहे तो आता काढून घेणार आहोत. आपण बघू शकता आपले जे अंडे आहेत ते व्यवस्थित बॉईल झालेले आहेत. त्यामुळे वरचा कवर जो आहे तो लवकर निघतो. तर सोलून रेडी झालेले आहेत. तर आता आपण अंडे थोडेसे फ्राय करून घेणार आहोत. तर फ्राय करण्यासाठी भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल घेणार आहे आणि थोडीशी हळदी टाकणार आहे. हळदी टाकल्याने अंड्याला चांगला कलर येईल. तर आता आपण ह्याच्यात एक एक करून अंडे टाकून घेणार आहोत. फक्त 1 मिनिट फ्राय करून घ्यायचे. आपण बघू शकता अंड्याला चांगला कलर येत आहे. आपण जी हळदी ह्याच्यात मिक्स केलेली होती त्यामुळे. तर आता काढून घ्यायचे एक एक करून. तर उरलेले जे तेल आहे त्याच्यात आपण खडा मसाला आणि आपला जो कांदा आहे तो टाकून घेणार आहोत. तर कांदा टाकून झाल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. कांद्याला लाल कलर येईल तोपर्यंत. तर आपला कांदा आता रेडी झालेला आहे. तर आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. आपण सुरुवातीलाच कटिंग करून घेतलं होतं. तर कांदा परतून झाल्यानंतर थोडंसं आपले टेस्टप्रमाणे नमक टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर परतून घ्यायचे थोडं. त्याच्यानंतर फक्त 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत. तर आपला टोमॅटो शिजून रेडी झालेला आहे. आता आपले टेस्टप्रमाणे मिरची टाकून घ्यायची किंवा ठेचा बनवून टाकला तरी चालेल. तर आपले आता मसाले जे आहेत ते ॲड करून घ्यायचे. मसाले सर्व ॲड झाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. आणि मी अद्रक लसूण पेस्ट रेडीमेड घेतो. तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. तर ते टाकून झाल्यानंतर आपण परतून घेणार आहोत. आणि मी अमूलचं थोडंसं दही घेणार आहे. हे दही टाकल्याने आपला जो ग्रेव्ही आहे तो व्यवस्थित आणि छान बनणार आहे. तर दही टाकून झाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. तर आपण बघू शकता आपली जी ग्रेव्ही आहे ती एकदम छान झालेली आहे आणि कलरही एकदम व्यवस्थित आहे. तर आता जे आपले अंडे आहेत ते आपण थोडं कट करून घेणार आहोत. बिलकुल अशा प्रकारे पूर्णपणे कट करू नका. तर असं थोडं हाफ कट करून घ्यायचे. तर आता आपण अंडे एक एक करून टाकून घेणार आहोत ग्रेव्हीमध्ये. आणि फक्त आपण 2 मिनटं ह्याला शिजवून घेणार आहोत ग्रेव्हीमध्ये. तर 2 मिनटं आता आपण झाकून ठेवू. तर फायनली आपली जी अंडा कढी जी आहे एकदम बनून रेडी झालेली आहे. आपण बघू शकता अंडे एकदम व्यवस्थित झालेले आहे. छान असा कलर आलेला आहे. तर आपल्याला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तर कोथिंबीर आपण सुरुवातीलाच कटिंग करून घेतलेलं होतं तर ते टाकून घ्यायचे. तर आता आपली जी रेसिपी आहे ती बनून रेडी झालेली आहे. तर आपल्याला ही आजची अंडा कढी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.
आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.